तिथं ना जे लोक राहायला जातात ना ते ती रूम आहे 3ऱ्या मजल्यावरती आणि तिसरी रूम आहे. मग जे लोक तिथं राहायला जातात कोणी असू देत, तर ना काय होतं, रात्री म्हणजे 3 महिन्यांनी 3 महिने झाल्यावरती 3ऱ्या दिवशी आणि रात्रीचे 3 वाजता त्या लोक ना म्हणजे आत्महत्या करतात तिथून. तर ना तिथे गेले 10 वर्ष झालं अशा रेग्युलर जे लोक येतात ना, तर अशा घटना त्यांच्यासोबत घडलेल्या आहेत. तर मग एक दिवशी काय होतं की तिथे ना एक म्हणजे कपल येतं राहायला. तर ते कपल जातात तिथे आणि मग आधीच त्यांना ती रूम स्वस्तात भेटलेली असते. दुसरीकडे गेले तर 1 RK त्यांना 4 ते 5 म्हणजे जास्त रेंट सांगत होते. आणि ही जी रूम आहे ही 1 BHK असते, नाही का, जरा लक्झरी फ्लॅट सारखी असते. आणि मग ते म्हणतात की अरे एवढा म्हणजे आपल्या कमी रेंटमध्ये एवढी नाही का लक्झरी फ्लॅट सारखी भेटलाय, तर मग आपण हीच कन्फर्म करूया. आणि त्यांच्याकडे सॅलरी वगैरे म्हणजे ते जरा जॉब त्यांचा अजून शोधत असतात जॉब वगैरे. तर मग ते काय म्हणतात की आपल्याला आणि त्या रूममध्ये पाळणा वगैरे सगळं सेट असतं. मग त्यांना असं काही सगळं मॅनेज करण्याची गरज नसते, म्हणून ते काय करतात, ती रूम कन्फर्म करतात. असं केल्यावरती कन्फर्म केल्यावरती मग ते तिथे राहायला जातात. मग असेच त्यांचे जो पहिला महिना आहे त्यांचा, तो खूप छान असा एन्जॉय वगैरे जॉब वगैरे शोधण्यात जातो. मग ते झालं की दुसरा महिना येतो. दुसरा महिना लागताच तिथे जे शेजारी जी रूम असते 302 नंबरची, त्या रूममध्ये एक फॅमिली येते राहायला. फॅमिली म्हणजे आई आणि मुलगी असते. तर त्या म्हणजे मग आता शेजारी आहे म्हणल्यावरती, शेजार धर्म आहे म्हणल्यावरती, मग त्या दोघांमध्ये जी आणि त्या मुलीचं जी कपल असतं, त्या मुलीचं नाव असतं प्रीती. तर त्या म्हणजे शेजारी आणि त्यांच्यामध्ये हळूहळू हळूहळू बॉन्डिंग होत जातं की नाही का. आता शेजार धर्म म्हणल्यावरती जास्त बोलणं, तू माझ्या घरी ये मी तुझ्या घरी, असं काहीतरी मदत, तुला माझी हवी असेल माझी तुला, असं त्यांचं चालत असतं. मग खूप म्हणजे असंच चालता चालता काय होतं की कुठे जरी भाजीला वगैरे जायचं असलं तरी ती त्या आई आणि मुलीसोबत जात असते बाहेर. आणि जसं की बाहेर आता हिचे जे मिस्टर असतात ते जॉबला जात असतात आणि ही एकटीच घरी असते. तर मग ही दिवसभर काय म्हणते की चला रात्रीसाठी किंवा काहीतरी भाजीला वगैरे घेऊन येऊया. मग ती शेजारी सांगते की चला म्हणजे का माझ्यासोबत भाजीला वगैरे चला. तर मग ती आई आणि मुलगी, ती आणि ही जी प्रीती असते, हे तिघे जण भाजीला मार्केटमध्ये वगैरे जात असतात. हे रोज घडत असतं. मग रोज जेव्हा घडत असतं ना, तेव्हा काय होत असतं माहिती आहे का, जेव्हा भाजीला आपण जातोय तेव्हा हिच्यासोबत जे लोक बोलत असतात ना, ते त्यांच्यासोबत बोलत नसतात, फक्त हिच्यासोबतच बोलत असतात. मग असं करता करता असं करता करता काय होतं की ती म्हणजे जी प्रीती असते ना, तिच्यासोबतच आजूबाजूचे लोक किंवा भाजीवाले मार्केटमधले जे असतील ते लोक बोलत असतात, यांच्याशी काहीच बोलत नसतात ते. मग म्हणजे तिची अशी मेंटॅलिटी होते की म्हणजे ती विचार करू लागते की ना म्हणजे किती ना कसले लोक यांच्यासोबत काहीच बोलत नाहीयेत किंवा काय, तिला खूप नाही का असं वाईट वाटतं त्यांचं. मग त्याच्यामुळे ना तिचं कसं होतं, त्यांच्याबद्दल जी सहानुभूती आहे ना ती जास्त वाढत जाते. मग वाढत गेल्यावरती काय होतं की मग म्हणजे त्यांचं म्हणजे त्या तिघींमधलं जे बॉन्डिंग आहे ना ते अजून खूप म्हणजे खूप जास्त वाढत जातं. मग एवढं वाढत जातं ना की यांनी जर प्रीतीकडे काय मागितलं ना की हो ठीक आहे तू माझं घे मी तुझं, असं होत असतं त्यांचं. मग असं करता करता काय होतं, एक दिवशी म्हणजे दुसरा महिना पूर्ण म्हणजे पूर्ण झालेला असतो. मग होतो 3रा महिना चालू. मग असं त्यांचं बॉन्डिंग कंटिन्यूच राहतं. मग 3रा महिना चालू झाल्यावर काय होतं, 3ऱ्या महिन्यातला जो पहिला दिवस आहे ना, तो त्या दिवशी काय होतं की ती अशीच येते त्या प्रीतीकडे. त्या दोघी मायलेकी आहेत ना, त्या येतात. मग त्या आल्यावरती म्हणतात की नाही का मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय वगैरे.
तर ती म्हणती हो बोला ना. तर ती म्हणती बघ ना, आजूबाजूची लोक आमच्याशी बोलत नाहीत वगैरे वगैरे काय. तर ती म्हणती हो जाऊ द्या, तुम्ही मी आहे ना, असं तसं. ती खूप त्यांना असं नाही का एकदम चांगलं वगैरे बोलत असते, जाऊ द्यात आपण दोघे आहोत, तुम्ही असं ती बोलत असते त्यांना. मग ती म्हणती मग मला ना म्हणती मला तुमची रूम द्याल का म्हणली, माझी रूम तुम्ही घ्याल का प्लीज असं. तर ती म्हणती म्हणजे ती काही न विचार करता ती म्हणती हो ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, यालाही रेंट तेवढंच आणि त्यालाही रेंट तेवढंच आहे. तर मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची मेंटॅलिटी कशी असते की आपण ज्या रूम मध्ये आहोत ना, आधी आपल्याला हे सांगितलंय लोकांनी की ही 303 रूम आहे ना, ही तुम्ही घेऊ नका. आणि घेऊ नका त्या म्हणजे समोरची व्यक्ती जर म्हणत असेल की मला ही तुमची रूम हवी आहे, तर मग ती म्हणते ठीक आहे, आपली या रूम पासून सुटकाही होईल आणि आपल्याला दुसरी चांगली रूमही मिळेल. या हिशोबाने ती म्हणते ठीक आहे, तुम्ही या रूम मध्ये शिफ्ट व्हा, आम्ही ती रूम घेतो. अशी ती करते. मग त्या दोघी ना रूम एक्सचेंज करतात. काय होतं की त्यांनी रूम एक्सचेंज केली. एक्सचेंज केल्यावरती त्या प्रीतीचं म्हणजे दिवसभराचं काहीतरी चाललेलं असतं, हे नाही का सगळं सेटलमेंट रूमचं वगैरे. मग तो दिवस पूर्ण त्याच्यामध्ये जातो तिचा. मग तिसऱ्या महिन्यातला तिसरा दिवस सुरू होतो. तिसरा दिवस सुरू झाला, तो दिवसही जातो. मग रात्रीचं 3 वाजता तिसऱ्या दिवशी काय होतं, रात्रीच्या 3 वाजता हे दोघं झोपलेले असतात आतमध्ये. मग झोपले असे शांत झोपलेले असतात. मग ते काय म्हणजे रात्रीचे अचानकच 3 वाजता ना प्रीतीला ना असाच रडलेला आवाज येतो. मग तिला वाटतं की शेजारी रडतात की काय असं. ती उठून बघते, लाईट्स वगैरे ऑन करते आणि अचानकच अचानक सगळे दारं खिडक्या आहेत ना त्या बंद होऊ लागतात. आणि साईडला बघते तर त्या दोघी मायलेकी आहेत ना, लाईट्स ऑन करूनही लाईट्स ऑफ होतात. आणि मग दारं खिडक्या म्हणजे सगळ्या पटापटा अशा बंद होतात. आणि मग ती खूप घाबरू लागते ना, एकीकडे बघते तर या दोघींना कोपऱ्यामध्ये मायलेकी रडत बसलेल्या असतात. मग रडत बसलेल्या तिला वाटतं की अरे ह्या तर शेजारी होत्या, म्हणजे स्वतःच्या रूम मध्ये असणं, ह्या इथे कशा अचानकच, असा तिला विचार पडतो या प्रीतीला. मग विचार करते, मग ती थोडीशी घाबरलेली असते. मग घाबरल्यावर काय होतं की मग ती म्हणजे ते दोघं तिचे मिस्टर आहेत ना ते सुद्धा उठतात. मग ते दोघं म्हणजे ते दोघेही घाबरलेले असतात ऑलमोस्ट. मग रात्रीच्या ह्या दोघी रडत बसलेल्या असतात. मग अचानकच ती बघते वगैरे. मग ती ती त्यांच्याकडे जेव्हा बघते ना प्रीती, तर मग त्या अशा म्हणजे भिंतीकडे चेहरा करून रडत बसलेल्या असतात खाली बसून कोपऱ्यामध्ये. मग भिंतीकडे तो चेहरा. मग ती त्यांच्याकडे जेव्हा नजर टाकते ना प्रीती, तर मग ती अचानकच असं तिला थोडासा विचार पडतो. ती त्यांना जरा जवळ जाते तर यांचं म्हणजे हे ना मान, त्यांचं मुंडकं आहे ना ते असं मागे म्हणजे पूर्ण असं मागे पाहायला तिच्याकडे फिरतं. जेव्हा ती घाबरते ना, एवढी घाबरते, दोघेही घाबरतात आणि म्हणजे कावरे बावरे होऊन ना इकडे तिकडे पळतात. दरवाजे खिडक्या जे शक्य होईल ना ते उघडायचा प्रयत्न करतात, पण काहीच होऊ शकत नाही, म्हणजे उघडूच शकत नाही. त्यांना जेव्हा कळतं की हे काहीतरी विचित्रच आहे, मग विचित्र मग म्हणजे एकदम ते बिथरलेलेच असतात. मग त्याच्यानंतर काय होतं की अचानकच म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठून तरी आम्हाला मार्ग सापडेल असा. मग सगळे म्हणजे दारं खिडक्या बंद झालेल्या असतात. तर मग एक दरवाजा आहे ना तो अचानकच उघडतो. उघडल्यावरती हे लोक म्हणतात की सगळे म्हणजे बंद आहेत, तर एक उघडला तर आपण चला पळूया. दोघेही पळायला निघतात. तर म्हणजे जेव्हा पळतात ना तर डायरेक्ट ते म्हणजे बाल्कनीचा जो दरवाजा असतो ना तो जो उघडलेला तो बाल्कनीचा असल्यामुळे ते काय होतं अचानकच खाली पडतात. खाली पडल्यावरती त्यांचा मृत्यू होतो. तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की भूत म्हणजे जी आत्मा होत्या त्या 303 मध्ये होत्या, तर मग 302 मध्ये कसं काय हे सगळं घडलं, ही घटना घडली असं कसं काय बोल. तर मग ते असं झालं होतं की जो रूमचा ओनर होता तो ना त्याने ऍक्च्युली काय केलं होतं की सगळीकडे पसरलेलं होतं की 303 मध्ये असं आहे, 303 मध्ये. मग 303 मध्ये असं आहे तर मग 303 मध्ये कोणच येणार नाही राहायला येणार नाही. मग याचं जे रूम आहे ती फुकटच, म्हणजे याचा एकच म्हणजे घाटच होणार याचा.
मग तो काय म्हणतो, म्हणजे तो एक प्लॅनिंग करतो की जे रूमचे नंबर प्लेट आहेत ना, तो एक्सचेंज करतो. 303चं 302ला करतो, 302चं 303ला करतो. असं केल्यावरती आणि जे कपल आहे त्यांनी ऑलरेडी 303ची म्हणजे 302चीच रूम घेतलेली असते. आणि ज्या मायलेकी होत्या ना त्या ऑलरेडी भूत होत्या आणि त्या होत्या 302 मध्ये. म्हणजे म्हणजे आधीची 303ची रूम नंबर आहे त्याच्यामध्ये होत्या. तर मग त्या ज्या मायलेकी होत्या ना त्या ऑलरेडी भूत असल्यामुळे कसं की ते फक्त प्रीतीलाच दिसत होत्या. पण हे आधी प्रीतीला जर समजलं असतं तर ती आज जिवंत असती.